पुण्यातील हडपसर येथील एका रुग्णालयात बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीचे नाव शिवाजी राम राठोड, वय 30 असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावचा रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पुणे पोलीस व एटीएसच्या संयुक्त पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावरून त्याला ताब्यात घेतले। तो आझाद हिंद एक्सप्रेसने नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की या घटनेत कोणताही दहशतवादी संबंध आढळला नाही। आरोपीने एकट्याने हा कट रचला होता। शिवाजी राठोड हा सोलापुरात विजापूर रोडवरील इंचगिरी मठाजवळ कपडे विक्रीचा नाईट पॅन्ट टी-शर्ट व्यवसाय करत होता। एका मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर तो तिला घेऊन पुण्यात गेला आणि तेथे स्थायिक झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली। पुण्यातील मांजरी भागात द रिअल कलेक्शन नावाचे दुकान चालवत होता। ज्या हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सदृश वस्तू सापडली त्याच परिसरात त्याचे दुकान होते। 10 मे रोजी गुप्त आजाराच्या उपचारासाठी तो हॉस्पिटलमध्ये गेला। उपचारासाठी 7 लाख रुपयांचा खर्च सांगितल्याने पैशांच्या अडचणीतून त्याने खंडणी मिळवण्यासाठी हा प्लॅन आखला। यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून अवघ्या 400 रुपयांत पाईप, वायर, डिजिटल घड्याळ आणि सेलो टेप वापरून बॉम्ब सदृश वस्तू तयार केली। पोलिसांनी सांगितले की आरोपीच्या घरातून टायमर, घड्याळाचा बॉक्स आणि गांजा जप्त करण्यात आला आहे। फॉरेन्सिक तपास व डिजिटल पुराव्यांचा अभ्यास सुरू आहे। ही बातमी राज्यभरात खळबळ माजवणारी ठरली असून पोलिसांनी या प्रकरणात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली होती। Now and press the bell icon. Never miss a